सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट एक अपडेट आलेली आहे. ते स्पेशली म्हणजेच विद्यार्थिनींसाठी, म्हणजे ज्या विद्यार्थिनींना 12वी नंतर पुढे ॲडमिशन करायची आहे कॉलेजला डिग्री घेण्यासाठी, तर त्या विद्यार्थिनींसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आणि एक गुड न्यूज आहे. ते म्हणजेच की तुमची जे फीज आहे, जे कॉलेजची फी आहे, ते मुलींसाठी 100% सवलत त्यामध्ये तुम्हाला मिळणार. म्हणजे 100% तुमची जे कॉलेजची फी आहे ती तुम्हाला माफ केली जाणार आहे. असं ही महत्त्वाची अपडेट आहे आणि ही अपडेट आजच इथं आलेली आहे. पाहू शकता 21 मे जेव्हा मी इथे व्हिडिओ बनवत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कोणकोणती फी माफ आहे तुम्हाला हे सगळं काही डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगतो. जर तुम्ही विद्यार्थिनी असाल आणि 12वी नंतर पुढे ॲडमिशन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी विद्यार्थिनी असेल आणि तिला ॲडमिशन करायची असेल तर तिला हा व्हिडिओ नक्की इथं शेअर करा. तर चला आपण इथं अपडेट पाहूया. तर पहा, अपडेटमध्ये काय सांगितलेलं आहे, तुमचा अजिबात टाईम वेस्ट करणार नाही. जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते डायरेक्टली मी तुम्हाला इथं सांगतो. तर पहा की महाविद्यालयीन शुल्कात मुलींना आता 100% सवलत. ठीक आहे, 100% सवलत. कशा मिळणार ही सूट, म्हणजे सूट कशात मिळणार आहे ते अपडेट आहे. तर पहा, सांगतो मी तुम्हाला. तर पहा, मोस्ट इम्पॉर्टंट पहिले काय होतं ना, की मुलींना इथं फी माफ होती. ठीक आहे, एक निर्णय सांगतो. 2024मध्ये मुलींसाठी शैक्षणिक फी इथं माफ करण्यात आली होती. त्यांना माफ करण्यात आलं होतं. ओके, जी कॉलेजची फी होती माफ करण्यात आली होती. बट ती जी फी होती ते फक्त आणि फक्त तुमची ट्युशन फी होती. ओके, ते फक्त ट्युशन फी होती. आणि जी अदर फी होती, जसं की अदर फीमध्ये कोणकोणती येते तुमचे, जसं की तुमचं लायब्ररी असेल, ओके, लॅब असेल किंवा अदर फीज म्हणून असते. तर हे जी फीज असते ती विद्यार्थ्यांना भरावी लागत असते. ओके, विद्यार्थ्यांना भरावी लागेल. 2024मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. बट आता पहा, महत्त्वाचं काय सांगितलं आहे की राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम आणि उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींना आता शुल्कात 100% फी सवलत दिली जाणार आहे. म्हणजे उच्च शिक्षण म्हणजेच काय, की 12वी नंतर तुम्ही इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर अशा कोर्सेसला ॲडमिशन करत असाल, म्हणजे व्यावसायिक कोर्सेस आहे ना, प्रोफेशनल कोर्सेस जे असतात त्याला. ओके, पूर्वी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कासाठी लागू असलेली सवलत आता इतर शुल्काच्या नावाखाली घेणाऱ्या विकास, प्रयोगशाळा, लायब्ररी आदी शुल्कांसाठीही लागू असणार आहे. त्यातून विद्यार्थिनींकडून उकळल्या जाणाऱ्या शुल्काला पायबंद बसणार आहे. म्हणजेच काय, की तुम्हाला जे अदर फीज आहे ते तुम्हाला आता नसणार आहे. कोणकोणती पहा, मात्र त्याचवेळी कॉलेजचे विकास शुल्कासह प्रयोगशाळा, जिमखाना म्हणजे जिमची फी, लायब्ररी आदी विविध शुल्क घेत होते. ओके, त्यातून आता काय केलं आहे की ते 100% पूर्ण माफ केलं आहे. म्हणजे कोण याचा लाभ घेऊ शकते विद्यार्थिनी ते सुद्धा सांगतो पहा. राज्य सरकारने आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकातील 8 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे ज्या मुलींच्या फॅमिलीचं इन्कम 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी हा निर्णय इथं असणार आहे. त्यांच्यासाठी ही योजना आहे. 100% फी माफ त्यांची इथं होणार आहे. जसं की पहा, की त्यातून शुल्कात 100% सवलत मिळत नव्हती. म्हणजेच जे अदर फी आहे ते घेत होते विद्यार्थिनींकडून, म्हणजे 100% त्यांना फी सवलत मिळत नव्हती. पण आता 100% तुम्हाला इथं काय फी माफ झालेली आहे. म्हणजे मनानं सांगत नाही आहे मी, तर हे अपडेट आहे. पाहू शकता की असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलेले आहे. त्यांनीही इथं निर्णय घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि गुड न्यूज होती. विद्यार्थिनींसाठी 100% फी माफ इथं आहे. 12वी नंतर तुम्ही ॲडमिशन करता आहात का आणि कशाला करता, मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट हे अपडेट आहे. ओके, फक्त इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा ॲग्रिकल्चर नाही, तर अजून वेगवेगळे कोर्सेस आहेत की ज्याला विद्यार्थिनी ॲडमिशन घेत असतात. तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या कॉलेजेसला हा नियम लागू आहे, ॲडमिशन करण्याअगोदर तुम्ही एक वेळेस चेक करायचं. पण तुम्हाला समजेल की तुमची 100% फी इथं माफ आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन तुम्हाला फी लागणार नाही. तर महत्त्वाचा निर्णय होता. पुढे व्हिडिओ नक्कीच शेअर करा ज्यांना हे अपडेट द्यायचे आहे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.